ऐका, आपल्या गावामध्ये एक जर मुलगा माळकरी जन्माला यायचा असेल तर त्या गावचं पुण्य लागते. बोलू तुम्हाला, ऐका. आईच्या 7 पिढ्याचं पुण्य, बापाच्या 7 पिढ्याचं पुण्य आणि त्याच्या पोटी जन्माला येणाऱ्या 7 पिढ्याचं पुण्य, 7 त्रिक 21 पिढ्याचं पुण्य जर पदरात असेल तर एक पोरग माळकरी येतंय. आज आपल्या गावात किती लय माळकरी येत, कळालं नाही? कळालं नाही? हा, कळेल. एक जर पोरग माळकरी यायचा असेल तर एवढ्या पिढ्यांचं पुण्य लागतं. आपल्या गावात किती लय माळकरी आहेत, किती पिढ्यांचं पुण्य. थोडं थांबा अजून, ऐका. एक जर पोरग कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं टाकलं तर इकडल्या 21 तिकडल्या 21 आणि पुढे येणाऱ्या 21 पिढ्याचं पुण्य लागते. तेव्हा एक पोरग कीर्तनात टाळ घेते. आज हो का, ह्या सगळे लहान 4-5 जण उभं टाकले तर एकदा कौतुक करायला जमते का बघा. टाळ्या काही चोड्याच्या बाजारातून उसने आणल्या नाहीत आणि वाजवायला काही पैसे लागत, गीते पाटील लागते का? लागत नाही. खरंय का खोटं आहे? हो, धर्मपुरीकर, टाळ्या वाजवायला पैसे लागले असं कुठं झाले का? नाही. मग आपल्या गावच्या पोरायचं कौतुक करण्यासाठी आपल्याला टाळ्या वाजवायला सांगितलं तर का महागार घ्यायची हो? म्हणा ते काय आमचं आहे का? एकदम मोठ्याने या लेकरायचं कौतुक. हा हा हा, बघा बघा, शाबास, वा वा, हे सप्त आहे की नाही? ऐका, आता याच्याहून पुढचं, एक पोरग जर माळकरी जन्माला यायचं तर 7 पिढ्यांचं पुण्य लागतं. एक पोरग जर कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं टाकायचं असेल तर 21 पिढ्यांचं पुण्य लागतं. तर एक महाराज आपल्या गावात जन्माला येण्यासाठी किती पिढ्यांचं पुण्य असेल? आणि ते महाराज आपल्या गावात आले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्यासाठी ते आदरणीय, वंदनीय, पूजनीय, दर्शनीय, प्रदर्शन, तुम्हाला काय पदवी लावायचे ते नसतील, पण आमच्यासाठी ते कधीही ज्येष्ठ आहेत. सांगू तुम्हाला, आमच्या परमार्थात कधीही अडचण आली, मी परमार्थात बोलतो का, व्यवहारात ते शिरले नाहीत म्हणून. जाणकार मंडळी आहात थोडस. परमार्थात कधी कोणत्याही वेळेला फोन लावायचा, महाराज आमकी ओवी ज्ञानेश्वरी मधली आम्हाला सापडत नाही. थांबा एकच मिनिट, मला वेळ द्या. ती ओवी काढणार, अध्याय काढणार, त्या ओवीचा क्रमांक, नंबर सकट महाराज सांगतात. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? एक अभंग पाठ. हे बघा, माणसं जन्मच्या जन्म परमार्थात, थोडा आवाज दे दादा, जन्मच्या जन्म परमार्थात चाले, पांढरे केस काळे केले, पुन्हा ते काळे केस पांढरे व्हायलेत, तरी एकच अभंग, तो कॅमेने माझे, तुझे तर तुझे, तू तिथंच राहा, तू तिथंच राहा. एकच अभंग, दुसरा अभंग पाठ नाही. काय पुण्य असेल आपल्या गावचं की ज्ञानेश्वरी मुकोद्गत असणारा महात्मा आपल्या गावात आहे. तुम्ही म्हणचाल मग महाराजांना तुम्हाला चहा कॉफी पाशाची दिली का काय? नाही, कोणाचंही नाव तोंडाला येत नाही. सांगतो तुम्हाला, मी इथं बोलायलो त्यांच्या डोळ्यात पाणी. विठ्ठल 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 जपता आलं पाहिजे. बघा जमतय का? असो, म्हणून सर्वांच्या चरणारविंदावर हे दोन्ही हस्तक एक मस्तक ठेवतो आणि कीर्तनाकडे वळतो. जास्त वेळ घेत नाही आणि नंबर सेव्ह नाहीत माझ्याकडे. किती फोन जल्द्यातून आले मला माहित नाही, कुणा फोन केला, किती नंबर सेव्ह नसल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, शारीरिक अडचण. महाराज तुमचं कधी डोकं बिकं दुखतंय का नाही? दुखतंय की नाही? माणूस हो ना तुम्ही, जीव हो का नाही? बर, तुमचं कधी काय हात पाय डोळे नाक कान दुखतंय की नाही? दुखतंय. शरीर आहे, दुखतंय की नाही? महाराज झाला म्हणून काय देवाचं पोरग झालं का ते? म्हणजे त्याचं काही दुखू नाही. डोळ्याचा त्रास होता, कोणाचं पुणे मला माहिती नाही, माफी असावी. पण त्यांना म्हणलं बाबा डोळ्याला त्रास आहे. आता हे कीर्तनात सांगू नये, पण 1 मिनिट कळालं पाहिजे. माझ्या डोळ्याला त्रास आहे, डोळे लाल होतात. डॉक्टरने सांगितलं वाऱ्यामध्ये फिरू नको. मी म्हणलो तुझी कार कीर्तनाला जायला दे. कळालं नाही? वाऱ्यात फिरू नको म्हणजे अरे वाऱ्यातच फिरावं लागत आहे ना, बरोबर आहे का नाही? मग आता आदिलाबादून घरला जाणं, पुन्हा घरून इकडं येणं, वेळ झालाच. होतंय, वेळ होत नाही काय? होते. तुम्ही 9:30ला जेव्हा कीर्तनाला येता, महाराजांना 5 मिनिटं उशीर आला तर काय गेलं? असो तिकडे जात नाही. आता पेट्रोल पंप बंद आहे. माझ्या बायको शपथ हो बंद होती आणि एकटीच आहे बिचारी, तिला मी मारून घालत नाही. कारण मला माहिती आहे की ती रील्स बघत नाही, ज्ञानेश्वरीच वाचवते. याची मला जाण. ऐका ना, 4च्या 4 पेट्रोल पंप बंद आहेत.
आणि गाडी मी म्हणलं मामा उजडल तिथं उजडल हे काय हे पांढऱ्या केसवाला घेऊन आले कारण पोरं खोटं बोलतात लबाड बोलतात पण म्हातारी माणसं लबाड बोलत नाही त्याच्याकडे बघू नका ते पोरगच आहे ते आता कसं झालं कीर्तन मी म्हणलं तुम्ही घ्याई ना मी वाजतो मुडदंग म्हणला पोरायला फोन केला इचोड्याहून मुलगा गांधीनगरला आणि गांधीनगरहून पेट्रोलची बॉटल घेऊन माझ्याकडे आणि ते टाकून येईपर्यंत मला फोन आला कुठे आहेत महाराज मी म्हणलो गांधीनगरला गाडी थांबली पेट्रोल भेटलो तर जलद्यात नाही तर जलद गतीने घरला मी ह्याच्यासाठी तुला 4 वाजता यायला सांगितलं होतं बापू मामा कोणाला पैसे बुडवा वाटते सांगा सांगा की कीर्तनाला येऊ नये कुणाला वाटते उलट दरवेळेस देते त्याच्यापेक्षा जास्त घेऊन जावं वाटते यावेळेस तर का पेट्रोल महागलंय गॅस महागलाय हो काय तुम्हालाच का महाराज लोकांना नाही का अजून मी देवाला प्रार्थना करतो 1 मिनिटात संपवतो ना अभंगाकडे येतो तुम्हाला माहिती तुम्ही ज्या आशेने आलात ते तुम्हाला देऊ शकतो का नाही पण प्रयत्न करतो असं उद्या 4 वाजता दुपारी 4 वाजता असं म्हणू नये कसं मेरे प्यारे देशवासियों आज शाम 4 बजे से खाना और पीना बंद किया जाएगा लॉकडाऊन देवाच्या पाया पडा गॅस बंद पेट्रोल बंद सगळंच बंद खाणं पिणं बंद देवाला प्रार्थना करा तेवढं होऊ देऊ नको म्हणून विठ्ठल तरी मी काही उशीर नाही 8:05 बरोबर गीते महाराजांच्या दारात होतो आता भजनच उशिरा सुरू झालं त्यामुळे मी काही करत नाही 9:30 वाजता आपलं कीर्तन संपवायचं आहे ना आहे की नाही म्हणून पुन्हा एकदा मोठे लहान थोर सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो ना अभंगाकडे वळतो अभंग 4 चरणाचा आहे बरोबर आहे का नाही आपण करतो ती भक्ती बघा कळतंय का अभंग कीर्तन कळतंय का आपला अभ्यास म्हणजे माझा अभ्यास वाढला का बघा आपण करतो ती भक्ती संत करतात ती थोर भक्ती कोणती कोण म्हणलं चोर भक्ती चोर नाही थोर आपण करतो ती भक्ती संत करतात ती थोर भक्ती आपल्याला फरक बघायचा भक्ती आणि थोर भक्ती कोणती बघायचं आणि घरला जायचं बरोबर आहे का नाही आपण भक्ती करतो खरी आहे किती इमानदारीनं करतो किती इमानदारीनं आपल्या भक्तीमध्ये हे बघा कळण्यासाठी दुधात पाणी मिसळल्याशिवाय दुधाला इकू वाटत मी आपल्या गावचं नाही तिकडलं सांगालो तिकडे गेल्यावर इकडं पाण्यात 2 तरी थेंब दूध टाकलं एवढे माणसं कीर्तनात एवढे माणसं पाण्यात अर्ध्या लोकांना कळालं अहो दुधात 2 थेंब पाणी म्हणा हो विठ्ठल दूध भेसळ केल्याशिवाय इकू वाटतं का बोला प्रत्येक गोष्ट भेसळ झाली भेसळ म्हणजे डुप्लिकेट माल मिसळून हो सगळ्या गोष्टी माणसाला कापूस सुद्धा तसा इका वाटत नाही कोण म्हणलं पाणी मारून अरे का आता हरभरा चालू आहे हरभरा इकडं नाही आमच्या तिकडचं सांगा फारीवर जर माती राहिली जात्या मिसळून म्हणून टाकून देते पण बाजूला काढीत प्रत्येक गोष्टीत भेसळ बघा शुद्ध राहिलं का स्वच्छ राहिलं का पवित्र राहिलं का तुम्ही जर व्यवहारात पावित्र्य टिकलं नसेल परमार्थात पावित्र्य कुठून टिकणार मी तिकडे नेतो हळूहळू तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करतो कारण पैसे न्यायलो ना ऐक ना हाय माझ्या माग ऐका भक्ती भेसळ आपला परमार्थ भेसळ माळ जपत बसतो ना आपण माळ जर जपत असो एखादं मांजर आलं आणि म्याव म्याव करत दुधाकडे गेलं तुमच्या पाया पडतो जर तुम्हाला काही सापडलं नाही इकडं तर नामस्मरण चालू आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
मांजर जसं जसं दुधाजवळ चालले तर रामकृष्ण 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 तीच माळ घेता आणि मांजर जर मुळक त्यात बुडवलं ती माळ फेकून ऐका आपली भक्ती खरी बोला आहे खरी तुमच्या पाया पडतो देवपूजा जर करायला बसलं दररोज देव असं खंगाळून घ्यायचं खंगाळणं भोगोनं खंगाळते देव नाही माहितीये ना पातेल देव बुडवायचं ठेवायचं चुकून शेजारचा माणूस किंवा शेजारची बाई कुठल्या कामानं आपल्या जवळ आली किंवा एखादा पाहुणा आला खरं सांगा दररोज देव पूजता तसेच पूजता का त्याच्यापेक्षा 5 मिनिटं जास्त पूजता बोला बोला 5 मिनिटं दररोज एकच प्रदक्षिणा कामाला जायला उशीर व्हायला घालीन टांगण बंदी तिथं आणि समजा पारावर 2-4 माणसं जर दिसले मग काय असा करेन घालून टांग जय हनुमान रोज एक प्रदक्षिणा घालून जातो तर आज 11 झाले तरी पाराच्या खाली उतरणार काय कारण भक्ती आहे गणेश महाराज भक्ती आहे तुकाराम महाराजाचं प्रमाण सांगतो घ्या याला भक्ती म्हणू नका याला काय म्हणा सोंग म्हणा सोंग दम्मे करू भक्ती सोंग दाऊ जना तरी भावना वेगळीच अंतरी भावनास दम्मे करू भक्ती सोंग दाऊ जना हा सोंग आहे सोंग भावना हा दम्मे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळी अंतरी भावना वेगळी दम्मे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना सगळं सोंग आहे म्हणले तुकाराम महाराज सोंग ओ सोंग खरं राहते का महाराज सोंग खरं राहते का राहत नाही आज संध्याकाळी जलदाच्या मारुती महाराज मैदानामध्ये जादू येणार आहे सोंग येणार आहे सायकल चालवणार आहे अमको करणार आहे तमको करणार आहे हे लेकर गोळा होते आणि तिथं त्या लेकराला आडवं झोपू काढून त्याचं पोट असं कापतात आणि त्याच 2 भाग करून ह्या लोकांना वाटतं बापू कापलं रे आणि मग 5, 50, 10 रुपये हे देतात मोठ्या प्रेमाने आणि 10-5 रुपये दिलं का पुन्हा ते जवळ आणतंय पोट जोडतंय कापल्यावर रगत निघाव का नाही निघते नाही मग ते खरं आहे ते जसं खरं नाही तसं आपण हे खटाटोप करतो का नाही हे देव गण माळ आणि हे देवपूजा आणि हे सगळं शुद्ध मनानं जर कोण करत असेल तर त्याच्या पायावर माझं मस्तक आहे पण बाकी सगळं अहो आमचं सुद्धा काय चालू आहे एवढ्या लांब 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 आता येऊ का उद्या दरसांगी परवाच्या दिवशी लातूर रात्री दाभाडी बोंबलात फिरण्यावरच आहे खरं सांगा जेवढे माणसं समोर जास्त दिसतील तेवढं उड्या मारू मारू कीर्तन खरंय का खोट आहे आणि जेवढे माणसं कमी जाऊ काय म्हणतात तुकाराम फाशी घे म्हणतात तुला कळत तुम्हाला सगळं सोंग झालं सोंग तुका म्हणे आवागे सोंग तुझे कैसा पांडुरंग हा तुझे कैसा पांडुरंग कैसा पांडुरंग तुका म्हणे आवा सोंग कैसा पांडुरंग
ह्यांच्यासाठी हा हा जोरात हेंगा असं ते मागली तिथं बसून बरं वाटायलंय तुम्हाला इथं या कळतंय तुका म्हणे आवगे सोंग ते कैसा पांडुरंग सगळं सोंग झाले माय सोंग झाले हो महाराज तुम्ही जर आमच्या भक्तीला नाव ठेवायला लागले सोंग म्हणून आमच्या भक्तीला जर तुम्ही डुप्लिकेट म्हणत असाल खऱ्या भक्तीचे काही लक्षण आहेत की नाही खरी भक्ती कुठं आहे की नाही आहे की हो कोण म्हणते खरी भक्ती चला आपण तुकाराम महाराजाला विचारू महाराज खरी भक्ती कोणती बोलू माहित तुम्हाला जे लोकांतात केली जाते ते भक्तीचं सोंग आहे आणि जे एकांतात केलं जातं त्याचं नाव भक्ती आहे विठ्ठल साधी ज्ञानेश्वरी जरी वाचू लागली तर मला कोण बघाले का म्हणून पान चाळत बघत येत आपली भक्ती नाही हे सोंग आहे कोणी नसताना हो एकांतात लेकरू नाही बाळ नाही म्हणजे घरी नाही म्हणजे तुम्ही एकटे म्हणाल सगळे बाहेर तिकडे गेले तर आता कोणी मला पाणी दे म्हणून म्हणायला वेळ म्हणणारच नाही मग काय करायचं हळूच मोबाईलला चार्जिंगला लावलेला मोबाईल काढायचा मोबाईल आणि त्याच्यात युट्यूब काढून रील्स बघाय काय करायचं असेल जर ग्रंथ घरामध्ये काढायचा ग्रंथ तुकाराम महाराजांचा गाथा असेल नाथ महाराजांचा गाथा असेल माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी असेल काढायचा असं बोट फिरवायचं वाचवायचं कोणाच्या पावलांचा आवाज जर आला तर त्याला वाटलं नाही पाहिजे की आपण भक्ती करतोय त्याचा पावलाचा आवाज ऐकायचा ना आपली भक्ती झाकून ठेवायची उद्या त्याला वाटू नाही की हे सोंग करायला काय आपली भक्ती उघडी नसावी आपली भक्ती झाकलेली असावी गुरुवर्य महाराजांचे वाक्य सर्व शेतकरी वर्ग पेरणी केलेली उघडी ठेवावी का झाकावी पेरलेलं हा महाराजाचं तोंड झाकाव ऐका विनोद आहे बरं त्याला रासनी म्हणतात का अच्छा सारखंच आहे मग रासनी केल्याशिवाय पेरलेलं उगवत नाही आणि भक्ती झाकल्याशिवाय फळाला येत नाही विठ्ठल एकांतात करायचं त्याचं नाव भक्ती नामस्मरण करायचं एकटे राहतो भांडे घासतो करमत नाही म्हणून गाणे जोरजोरानं लावतो आपणही प्रवासावर गाडीवर इकडे तिकडे कुठं तरी जातो शेतात जातो गाडी चालवत असताना करमत नाही म्हणून कानात हेडफोन लावायचा आणि मस्त लावायचं भजन कोणतं भजन आज तुम्ही तिकडलं म्हणता मला ते येत नाही ऐका ती वेळ देवानं दिलेली आता बरेचसे लोक म्हणतात महाराज फलाण्याला पायाला त्रास तसा करायचा नव्हता बाजतच पडू नये ते माणूस सप्त्याला कीर्तनाला येऊ शकत नाही बाहेर जाऊ शकत नाही फिरू मी तर म्हणतो देवानं त्याला दिलेली संधी आहे पाय मोडला संधी अरे एका जागी बसून तू काम करू शकत नाहीस ना तू तुझ्या मुखाला काम लावू शकतो बाबा तू तुझ्या मुखानं नामस्मरण एका जाग्यावर बसून करू शकतो म्हणून देवानं तुला ते केलेलं फळ आहे तू म्हणे ये आमा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा तू म्हणे आमा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा गोड प्रमाण तुका म्हणे आमा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस से सदा एकांतात ब्रह्मरस मिळतो लोकांतात ब्रह्मरस जातो कळते ना तुम्हाला मला काय म्हणायचंय हो महाराज कळालं आता
तुम्ही सांगितलं आतापासून भक्तीचं सोंग करणार नाही आणि केली तर चोर आपलं ते थोर भक्ती करू. पण हे भक्ती लोकाला आवडेल ना आवडेल सोडून द्या. पण देवाला तुकाराम महाराज म्हणले ती तर भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती संकल्पाई माया संसाराची संकल्पाई माया संसाराची हे लीले कैसे चिरावे देवी ले आनंदे देवी ले आनंदे कैसे घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात माझे तुकाराम महाराज म्हणले तुम्ही जर थोर भक्ती कराल तर ही भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा. महाराज तुम्ही इकडे हे म्हणलं तिकडं पोरं म्हणाले लैला म्हणा म्हणा पण मंडपाकडे या विठ्ठल कोणती भक्ती थोर आहे? संकल्पावी माया संसाराची. हे संसाराची जी माया आहे की नाही ही इकडची काढायची आणि तिकडे लावायची. कुठे लावायची? कसं सांगतो तुम्हाला. या संसाराची माया काढण्यासाठी इकडे बघा माय चिकू माहितीये का? काय म्हणतात त्याला? चिक्कू. माणूस चिकू म्हणणं झालो. तसे माणसं उदार आहेत कीर्तन झाल्यावर कळण. चिक्कू सपोटा सपाटा म्हणू नका चिक्कू बी म्हणतात. चिक्कू म्हणतात का? म्हणजे सारखंच आहे. देवापूरला माणसं मेल्यावर जाळतात. कोण बरं? काय काय जागे झाले बघा ना. माहिती सपोटा म्हणा ते चिकू म्हणा त्याच्यात बी राहते का हो? बी राहते ना. किती राहतात माहिती त्याच्यात बिया? एक किंवा दोन राहते. शक्य तेवढा एक किंवा नाही मोठा असेल चिकू तर दोन. बरोबर आहे का नाही? ते चिकूच्या आतमध्ये बिया राहतात त्या सपोट्याच्या का त्या चिकूच्या बाहेर बिया राहतात? विचार करून सांगा. मी चहा पिऊन येतो. बोला बोला बोला. आतमध्ये राहतात. हा बरं करा इकडे बघा. चिकूच्या आतमध्ये बिया बरोबर आहे का नाही आणि सीताफळाच्या बाहेर बिया मध्ये. हा बरं मध्ये. आंब्याच्या मध्ये. द्राक्ष म्हणजे अंगुराच्या मध्ये. बर आंब्याच्या मध्ये बी राहते त्याला कोय म्हणू आपण. बरोबर आहे का नाही? त्या कोयीला ते आंबा ते आंब्याचा गर ते आंब्याचा रस
धरून राहते का सोडून? बोला बोला. धरून राहते. माणसं माखून खात्यात, त्याचे केस दातात अडकलं तरी सोडत नाही. ऐका, तसं त्या चिकूच्या बीला कोणी वर पिलंय का हो? बोला. का? कशासाठी बरं? ते काय चिकूच्या बाहेर आहे का? नाही, आतमध्येच आहे. मग माणसं का वर पित नाही? कारण ते बी चिकूच्या आतमध्ये जरी राहिलं तर चिकूचा कोणताही पदार्थ, गोडाचा, तिखटाचा, आमटाचा, आपल्या शरीराला लावून घेत. बोला बोला, कळतंय का? राहायला कुठं आहे ते? असायला कुठं आहे? आतमध्ये. पण डाग लागत नाही. तसं माणसानं असाव संसारात. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे. गोड प्रमाण दिलं महाराज. ते चिकू जसं चिकूच्या आतमध्ये बी राहते, पण त्या बियाला थोडासाही डाग लागलेला, धुतल्यासारखी ती बी राहते, आतमध्येच राहते पण धुतल्यासारखं. तसं माणसानं संसारात असावं, पण थोडासाही संसाराचा डाग लागला नाही पाहिजे. त्याचं नाव थोर भक्ती. विठ्ठल. आपलं तसं नाही. आपल्यापेक्षा कोय लय चांगली आहे महाराज. इतकं आपण त्या संसारात गुंतून गेलो. आंब्याची कोय तर काही नाही, इतकं गुंतून गेलो. महाराज म्हणले अजून एक दृष्टांत सांगितलाय. कोणाच्या शेतामध्ये कमळाचे फुलं आहेत का? आपल्या अनबोरीत नाहीत का? शेतामध्ये कमळाचे फुलं राहतात का? राहत नाही. बर. पाण्यामध्ये तरी कोण म्हणलं? पाण्यात राहत नाहीत, चिखलात राहतात. हा, कोण म्हणलं? असं रंग नंबर लावत जाऊ नका ना. ऐका ऐका ऐका, पाणी जरी असलं तर ते चिखल आणि पाणी एकत्रित राहते, तिथं कमळ उगवते. बरोबर आहे का नाही? आता जर चिखलामध्ये कमळ उगवत असेल तर ते कमळ किती बिडबिड चिखलानं माखलं पाहिजे हो. साधं बोर चालू करून गुलाबाच्या झाडाला पाणी मारलं तर खालची धूळ पुरी त्या गुलाबावर जाऊन बसते. मग चिखलामध्ये राहणारा कमळ, चिखलामध्ये त्यानं किती पाणी अंगाला लावून घ्यायला पाहिजे, किती चिखल बेंदाड अंगाला लावून घ्यायला पाहिजे. लावून घेते का? नाही ना. चिखलामध्येच राहते, पण पाण्याचा थेंबही त्याला लागत नाही आणि चिखलाचा कणही लागत नाही. का? अलिप्त कमळ जगी जैसे अलिप्त कमळ, जगी जैसे अलिप्त कमळ, जगी जैसे अलिप्त कमळ. सत्यवाद करी संसार सकळ, अलिप्त कमळ जाळी जैसे, अलिप्त कमळ जाळी जैसे. सत्यवाद अलिप्त कमळ जैसे, अलिप्त कमळ जैसे. कळालं महाराज? आम्ही जर हातपाय नाही चालवले, आम्ही जर 2 नंबरचा धंदा नाही केला, आम्ही जर कीर्तनाला येऊन दुसऱ्याची चप्पल नेली ना, आपलं ती महाराजांनी सांगितलेलं नेलं नाही तर देवाला आवडत नाही. तुम्ही सांगितलं, आम्ही ऐकलं. आजपर्यंत चोर भक्ती असेल आमची, आजपासून आम्ही थोर भक्ती करू. कळालं आम्हाला? हो. शेवटच्या दिवशी का होईना पण काल्याच्या प्रसादाला आम्ही मंडपात जाऊ. पहिला दिवस आहे म्हणलं, खरंच सांगा तुमच्या पाया पडतो, पहिल्या दिवशी एवढे माणसं कीर्तनाला होते का? आता ही थोर भक्ती का चोर? विठाल. मग महाराज आतापासून आम्ही थोर भक्ती करणार.
देव आमच्यात काही बदल, आम्हाला सोनं नाणं, आम्हाला धनद्रव्य काही देईल? बरं या आशेनं करायलास का नाही? मग आमचं चांगलं झालं तर देव बघून घेईल, आणि आमचं वाईट झालं तर देव बघून. बापरे, वाईटही झालं तर देव आणि चांगलंही झालं तर देव. हो, मग जर वाईट झालं तर आम्ही कसं राहा आणि चांगलं झालं तर आम्ही कसं राहा? महाराज म्हणले दुसऱ्या चरणासारखं राहा. ठेविले अनंत तैसेची रहावे, 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 ठेविले अनंत तैसेची रहावे. जिद्दिया सुधारे समाधान समाधान, चित्ती आसू द्यावे समाधान समाधान. जिद्दिया सुधारे समाधान समाधान, चित्ती आसू द्यावे समाधान. अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे. ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे. जे गाण्याचे रसिक आहेत, थोडा आवाज दे मला, जाताना 5 रुपये घे पण आवाज मोकळा. हा, गोड सिस्टीम लावले. ते पोरग नवीन नवीनच तयार आहे, खूप गोड तयारी झाली. हो छान. नाहीतर काय आहे तर इकडं बटन आणि तिकडं. अरे बसा गुन्हा, जमत नाही, करणाऱ्यानंच करावं. गोड लावायले. ऐका, जे भजनानंदी आहेत त्यांना उठून नाचावं असं वाटतं, है की नाही? ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे. आनंद आहे कसं राव महाराज? ठेविले अनंत तैसेची, आणि काय करा? चित्ते असू द्यावे समाधान. महाराज आमचं वाटोळं केलं तरी समाधान राहू द्या, वाटोळं केलं तरी समाधान. तुकाराम महाराज खोटं बोलत नाही. काहीही जरी झालं तरी समाधान असू द्यावं. का? एखाद्याला पैसा मिळतो तरी मनाला समाधान, एखाद्याला धन द्रव्य मिळतं तरी समाधान, एखादीला इथून इथपर्यंत हार राहत्यातले लिवायचे, इथं कोणता की इथं कोणता, इथं कोणता, इथं कोणता. आता तर 81 झालंय महाराज, तरी लिवायला येतात. सावधान. आणि एखादीला काहीच नसतंय, म्हटलं की मजुरीला म्हटलं की मजुरीला. आणि अजून ऐका, अजून ऐका, जे म्हटलं की मजुरीला जाते की नाही, तू बिचारी पडल्या पडल्या हो, पडल्या पडल्या हो. लेकरं म्हणते आई पाणी घेऊन पी, उठत सुद्धा नाही, इतकी गाढ झोप लागते. आणि इथून इथपर्यंत नेकलेस फिकलेस, कोणचं की हार, जुता हार, चप्पल हार, कोणता की हार, आणि ती या डंगावून झोपच येईना झाल्या. कशी येईल? मन समाधानी नाही ना, मन समाधानी नाही. फुटका मनी सुद्धा नाही, मन समाधान आहे. पडल्या पडल्या झोप, आणि इथून इथपर्यंत 1.5 किलो सोनं आहे, पडल्या पडल्या झोप लागत नाही. का? कळते तुम्हाला मला काय म्हणायचे? मन समाधानी नाही. काही काहीला ऐका, एवढा पाऊस झाला आमदा, दरवर्षी पिकतं तेवढं पिकलं तर मन समाधान. आणि काय कायला मागच्या वर्षी कमी पिकलो आणि या वर्षी त्याच्यापेक्षा दुपटीनं पिकलो तरी मन समाधान नाही. कुठं चुकलं असेल? समाधानी असायला पाहिजे. खरं सांगा, कीर्तनाला आला तुम्ही, इथं बसल्यापैकी कोणी म्हणा मी समाधान आहे महाराज, आणि 1 रुपया घेऊन जाऊ, सांगा कोण समाधान आहे? एवढं ओरडू ओरडू इथं मी बोलायलो, तुम्ही विचारा काढून महाराज एवढं ज्ञान पाजळायला तू तरी समाधानी आहेस का? तुम्हाला लगेच उत्तर देतो, मी जर समाधानी असतो तर. खरे का? बर ऐका, अजून पुढे बोलतो. कशाला उगा आता कीर्तन झाल्यावर हे ना मला 5,000 देणार आहे. किती देणार आहेत? 5,000.
माझं मन समाधान आहे का? बोला बोला की, अहो बोला की. नाही मोठं मन केलं हो यांनी. हा लाईट चांगला बोलले, मला आवडला. घेऊन जा 7,000 रुपये. काय नेऊन नेऊन येणार तुला? माझं मन समाधान आहे का? बोला. एवढ्यावर नाही द्या सोडून. आता पाटलांनी गीते पाटलांनी मन मोठं केलं बघा. आता महाराज आता पुढे बोलू नका. 11,000 दिले. समाधान आहे का? बोला. नाही ना, सांगतो तुम्हाला, हळूहळू तिकडच नेणार आहे. एखाद्याचा लग्नच होत नाही, समाधानी राहू. झालंच नाही, झालंच नाही, झालंच नाही, समाधानी नाही. आणि एखाद्याचे 1 सोडून 2 सोडून 3 तरी बिचारा दुसऱ्याच्या लग्नाला हजरच. समाधानी? बोला. तुम्ही हसून घरला जा, घरी जाऊन विचार करा. मग काय बोलू लागलं ग? टचा. मी काय पिनकाटा नाही, टचा बोला. ऐका, कळते का तुम्हाला? एखाद्याला महाराज देव संपून गेले, इतके नवस केले तरी मूलबाळ नाही. देव संपून गेले, नवस करू तरी मूलबाळ नाही. आणि एखाद्याला पुढे 4 मागे 4 घरी 4. ऐका, असणारही समाधान नाही आणि नसणारही समाधान नाही. ज्या दिवशी समाधान मानायला शिकाल ती थोर बघते. विठाल गाडीहून चाललोत, पडलोत, हाताला मार लागला. जे झालं ते बरंच झालं म्हणा. काय म्हणा? बोला बोला. काय म्हणा? हे का उलट बोलायले का? टाळूवर पडले का? ते आईला विचारा. ऐका, गाडीहून पडलोत, हाताला मार लागला. पोरो हे चांगलंच झालं म्हणाव का? जीव गेला नाही म्हणून. खरे का? जीवच गेला ना, हात झाला का? काय करणार नाही तू? आहे की नाही? समाधान असायला पाहिजे. भोगतो ना घडे संचिता वाकणी, भोगतो ना घडे संचिता वाकणी, भोगतो ना घडे संचिता वाकणी, भोगतो ना घडे संचिता वाकणी. करावे ते मन समाधान, करावे ते मन समाधान. मनवनी माझी मानून घेतो, मनवनी